मित्रहो नमस्कार. मी पुन्हा येणार असं आश्वासन देऊन ते पूर्ण करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात निम्म्यापेक्षा जास्त मराठा समाजाचे मंत्री आहेत आणि निम्मे जे आहेत ते अन्य समाजाचे आहेत. या नव्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ नेते, समता परिषदेचे अध्यक्ष आणि अजितदादांच्या बरोबर भाजपच्या युतीमध्ये सहभागी असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळणारच अशी एक लोकभावना होती. या लोकभावनेला तडा जाईल असा निर्णय सरकार दरबारी झालेला दिसतो. कारण भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. ही सगळ्या समाजाच्या, महाराष्ट्राच्या दृष्टीनेच एक राजकीय धक्कादायक गोष्ट मानली जाते. भुजबळांचे राजकीय कीर्द जरी शिवसेनेमध्ये झाले असले तरी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी प्राधान्याने मंडल आयोगाचा विषय हाताळला आणि तो देश पातळीवर पोहोचला. याच निमित्ताने त्यांनी रात्रंदिवस कष्ट करून महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या ओबीसी वर्गाचं, जो जाती जातीत, पक्षापक्षात, पंथापंथात, विचाराविचारात विखुरलेला होता आणि जो चळवळीपासून, आंदोलनापासून, हक्कापासून अनभिज्ञ होता, अशा ओबीसीचं संघटीकरण करण्याचं त्यांनी एक मोठं काम केलेलं आहे. या कामामुळं शिवसेनेतला त्यांचा पूर्व इतिहास, जो हिंदुत्ववादाशी जोडला होता, तो आपोआपच झाकळून गेला. एवढंच नाही तर शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी फुले शाहू आंबेडकरी विचारधारा पकडून त्याचा महाराष्ट्रभर आणि देशभर प्रसार प्रचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाला यशही येत होतं. महात्मा फुल्यांचा फुलेवाडा, सावित्रीबाईंचं माहेर, फुल्यांनी काढलेली पहिली शाळा, फुल्यांच्या जन्मस्थळा ठिकाणची स्मृतीस्थळं वगैरे अनेक गोष्टी आणि महात्मा फुलेंचं समग्र वाङ्मय सरकारतर्फे निघावं यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे कोणी पण नाकारणार नाहीये. यांचा राजकीय प्रवास जरी वेगवेगळ्या वर्णाचा राजकीय स्वार्थासाठी काही वेळा चाललेला जरी असला तरी उर्वरित जे काम आहे बहुजनांच्यासाठी, ओबीसीसाठी, ते आपल्याला नजरेआड करता येणार नाही. गेल्या 2-2.5 वर्षापासून महाराष्ट्रातलं राजकीय चित्र असं होतं की जरांगे पाटलाने मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं यासाठी टोकाची आणि भव्य आंदोलने केलेली आहेत. या आंदोलनातून 2 गोष्टी घडल्या की ओबीसीच्या बाजूने त्यांचं आरक्षण कायम राहावं, त्याच्यात कुणी वाटेकरी येऊ नये, ह्याच्यासाठी भुजबळाने टोकाची भूमिका घेऊन संघर्ष केला. आपल्याला असं दिसेल की बऱ्याच वेळेला या संघर्षामध्ये ते एकाकी पडले होते आणि जरांगे पाटलाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त भुजबळांना लक्ष केलेलं होतं. या काळात त्यांनी केलेले शब्दप्रयोग, या काळात त्यांनी भुजबळांना केलेली शिवीगाळ, भुजबळांच्याकडून दिलेलं प्रत्युत्तर हे सर्वांनाच माहिती आहे. त्याचा उच्चार करण्याचं कारण नाही आहे. युती या काळामध्ये अडचणीत सापडलेली होती. मराठा समाज जर युतीच्या विरुद्ध गेला आणि ओबीसी समाज जर युतीच्या मागे उभा राहिला नाही तर यांच्या राजकारणाचं काही खरं नव्हतं. अशा एका विलक्षण परिस्थितीमध्ये भुजबळांनी ओबीसींचं राखीव जागा या प्रश्नावरून प्रचंड मोठं संघटन केलं. अन्य ओबीसी नेते पण तयार झाले आणि एक ठाम टोकाची भूमिका घेतली की ओबीसीच्या ताटातलं दुसऱ्यानं कोणी घ्यायचं नाही आहे, त्यांना द्यायचं असेल तर दुसरं ताट मांडा. ही एक रास्तव भूमिका होती, व्यावहारिक भूमिका होती आणि ओबीसींच्या हिताची भूमिका होती. ही भूमिका मांडल्यामुळंच मराठ्यांच्या दृष्टीने भुजबळांना शत्रू बनवलं गेलं. पण त्याची पर्वा भुजबळांनी केली नाही, कारण भुजबळांच्या लढाया अनेकदा एककुंड्या शिलेदारासारख्या आहेत
आणि त्या काही निष्कर्षापर्यंत पोहोचलेल्या आहेत. निवडणुकीच्या काळात सुद्धा लोकांना असं वाटत होतं की ओबीसी युतीबरोबर येणार नाही आणि जरांगे पाटलांच्यामुळं मराठा युतीपासून दूर जाईल, कारण जरांगे पाटलांचं एक लक्ष देवेंद्र फडणवीस होतं आणि ते गॅरंटी देत होते यांचं सरकार येणार नाही. झालं उलट. ओबीसी भुजबळांच्या नेतृत्वाखाली युतीच्या मागे उभा राहिला आणि युतीला भरभरून छप्पर फाड के म्हणावं असं यश मिळालेलं आहे. त्यामुळं कोणीही शहाणा वेडा माणूस सांगू शकला असता की या यशामध्ये भुजबळांची खूप मोठी भूमिका आहे आणि स्वाभाविकच त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. त्याची 2-3 कारणं लोकांमध्ये आणि लोकांबाहेर चर्चेला आहेत. अजितदादांच्या राष्ट्रवादी गटामध्ये भुजबळ आहेत आणि भुजबळ आणि अजितदादा यांचं गेल्या 20-25 वर्षामध्ये कधीही शक्य नव्हतं. एका नाजूक अवस्थेमध्ये गरज म्हणून भुजबळांना अजितदादांनी आपल्या गटात सामावून घेतलं होतं आणि युतीचं सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदही दिलं होतं. अजितदादांना भुजबळ नकोशे का झालेले आहेत? खरं म्हणजे त्यांचं आणि आर पाटलांचं हे शक्य नव्हतं. अजितदादांच्या मनामध्ये एक गिल्ट फिलिंग आहे की आपल्यापेक्षा मोठा होणारा कार्यकर्ता नेता त्यांना आपल्या आसपास नको असतो. त्याच्या इतिहासात जाऊया नको आपण, पण हे एक गुपित वास्तव आहे, म्हटलं तर उघड वास्तव आहे. त्याच्यातून त्यांचं पद नाकारलं गेलं असावं. दुसरं असं म्हणणं आहे, एक विचारधारा आहे की ज्येष्ठ लोकांना मंत्रिमंडळात घेण्याऐवजी तरुणांना संधी द्यावी. हे जर खरं मानलं तर अनेक ज्येष्ठ लोक जवळपास भुजबळांच्या वयाचे मंत्रिमंडळात आहेत. मग भुजबळांनाच हा वयाचा न्याय का लावला गेला असेल? जर लावला असेल तर. आणि तिसरं मत असं आहे की एकाच कुटुंबातल्या अनेक लोकांना सत्तेची स्थानं द्यायला नको. आता हे जर मत अंमलात आणलं असेल तर त्याला विरोध जाणाऱ्या गोष्टी सुद्धा सरकारमध्ये घडलेल्या आहेत. नारायण राणे यांच्या एकाच कुटुंबामध्ये 2 आमदार आणि 1 खासदार आहेत. अजितदादांच्या कुटुंबामध्ये 3 खासदार 2 आमदार आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक घराण्यामध्ये अशा प्रकारचे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. ते तटकऱ्यांच्यापर्यंत नेता येईल, ते अजून कोणापर्यंत सुद्धा नेता येईल. त्यामुळे हा नियम सुद्धा गैरलागू पडतो. मग काय कारण असेल? ते भुजबळ बोलतील नाही बोलतील मला काय माहिती नाही आणि मी काय भुजबळांचा प्रतिनिधी नाही. मी महाराष्ट्रातल्या राजकारणाचं चित्र स्पष्ट करण्यासाठी, त्यातले विश्वासघातकी डावपेच स्पष्ट करण्यासाठी भुजबळांचं उदाहरण आपल्या समोर मांडतो आहे. सर्व अर्थाने सक्षम असलेला हा नेता मंत्रिमंडळातून बाहेर का? आणि मला वाटतं की राष्ट्रवादीला आणि बीजेपीला सुद्धा भुजबळ डोईजड होतील अशी एक आतून भीती असायला पाहिजे आणि ती भीती दूर करण्यासाठी म्हणून भुजबळांचा मंत्रिमंडळातला पत्ता कट केलेला आहे. पण वास्तविक शिल्लक राहतं की नव्या सामाजिक आणि राजकीय समीकरणामध्ये महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातला ओबीसी बाजूला ठेवून, त्यांचे नेते बाजूला ठेवून आपल्याला राजकीय गणित जुळवता येत नाहीयेत. महाराष्ट्रातले 2 महाकाय ओबीसी नेते होते, त्यातले एक मुंडे होते आणि आता भुजबळ आहेत. ओबीसी समाजाला राजकीय कारणासाठी वापरायचं, पण जेव्हा सोनं द्यायची संधी येते तेव्हा त्यांना डंप करायचं, अशी एक नीती बीजेपीमध्ये केव्हापासून आहे. खरं म्हणजे मुंडेंना सुद्धा मुख्यमंत्री करता आलं असतं. मुंडेंना केंद्रामध्ये अजून मोठं स्थान दिलं असतं, पण तसं घडलेलं नाही आहे. कारण भाजपचं आणि संघाचं राजकारण हे बहुतेक वेळेला वापरा आणि फेका या दृष्टीने असतं. ते वापरण्यासाठी खूप गोड बोलून घेतात
आणि आपल्या कळपात आल्यानंतर, आपल्या पंखाखाली आल्यानंतर त्याचा आकार वाढू नये, त्याचा आवाज वाढू नये म्हणून त्याच्या भोवती वरून पंख गच्च करतात. अशी शेकडो उदाहरणं अलीकडच्या राजकारणात देता येतील. नजीकच्या काळामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, अजितदादांचं राष्ट्रवादी असेल, बिहारचे नितीश कुमार असतील, यांनाही याच पद्धतीनं ऊब देण्याच्या नावाखाली पंखाखाली घेऊन गच्च आवळलं जाईल, इतकं आवळलं जाईल की त्यांचा आवाजच बंद होईल. मला वाटतंय की भुजबळांच्या बाबतीमध्ये हाच डाव टाकण्यात आलेला असावा. या डावापासून सावध राहायचं असेल तर ओबीसीनेच विचार करायला पाहिजे. आपण काय स्वयंपाकातला कढीपत्ता नाही आहे. कुठून फोडणीमध्ये टाकायचा आणि घास येताना तो बाजूला करायचा कढीपत्ता, असे आपण नाही आहोत. आपण समाजातले एक मोठे घटक आहोत. आपला आवाज मोठा आहे, आपले प्रश्न मोठे आहेत. आपण आपली लीडरशिप जपायला पाहिजे आणि तिच्यामार्फत आपण विकासाच्या प्रक्रियेमध्ये जायला पाहिजे, हे असे घ्यायला पाहिजे. की जरांगेने मंत्रिमंडळात मराठ्यांची संख्या जास्त का, याच्याविषयी भाष्य केलेलं नाही आहे. त्यांचा कोणता न्याय आहे? याने असं भाष्य करायला पाहिजे, जो ओबीसी वर्ग मोठा आहे, SC ST NT मोठे आहेत, निदान त्यांच्या प्रतिनिधीच्या स्वरूपात तरी त्यांना जागा मिळालेला पाहिजे होता. पण त्या मिळालेल्या नाहीत आणि त्या मागता येऊ नयेत म्हणून BJPने ह्या सगळ्या घटकातील नेत्यांचे आवाज बंद केलेले आहेत. तोच प्रयोग भुजबळांच्यावर होतो आहे की काय, आणि भुजबळ इथून पुढच्या राजकारणात त्यांना परवडणारे आहेत की नाही, याचा पण विचार आपण करायला पाहिजे. कारण गेल्या 2-2.5 वर्षाच्या काळात सुद्धा BJP बरोबर असून सुद्धा भुजबळांनी महात्मा फुल्यांचा विषय जोरकसपणे मांडलेला आहे. त्याच्या अगोदर त्यांनी मनुस्मृतीची होळी केलेली आहे. मध्येच त्यांनी विद्यादेवता सरस्वती नसून सावित्रीबाई फुले आहेत, हे पण रोखठोकपणे सांगितलेले आहेत. ही सगळी तत्वधारा, ही सगळी ओबीसींचं कल्याण करण्याची तत्वधारा BJPला परवडणार आहे का? कारण तो तर हिंदुत्व राष्ट्राकडे निघालेला आहे. तो हिंदुत्वाच्या माळा गळ्यात घालून सत्तेवर आलेला आहे. म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा एक पेच आहे. या पेचामध्ये वापरा आणि फेका ही नीती आहे, विश्वासघात करण्याची नीती आहे, आणि जे संख्येने अधिक आहेत त्या ओबीसींचा आवाज बंद करण्याची सुद्धा नीती आहे. हे सगळं समाजाने समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.